एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 16 वर्षाची तरुणी होती आणि त्या तरुणीला एका प्रकारचं व्यसन लागलेलं होतं। ते व्यसन होतं खर्रा खाण्याचं। खर्रा खाण्याचं व्यसन तिला लागल्यामुळं गावामध्ये जी एक टपरी होती त्या टपरीवर ती जायची आणि तिच्याकडे असणारे जे काही पैसे आहेत ते पैसे देऊन खर्रा घ्यायची आणि खायची। आता खर्रा खाण्याची सवय तिला लागल्यामुळं तिनं बरेच दिवस खर्रा खायला सुरुवात केली, पण मात्र जेव्हा आता पैसे तिच्याकडे नव्हते खर्रा घ्यायला, आता ती वारंवार त्या टपरीवरून खर्रा घेत असल्यामुळं तिची आणि त्या टपरीवाल्याची चांगली ओळखसुद्धा झालेली होती। मग आता ही त्याच्याकडे खर्रा घ्यायला जायची आणि म्हणायची उधार द्या। मग आता तो सुद्धा हिच्या ओळखीचा झाल्यामुळं तो तिला उधार खर्रा देऊ लागला, ही त्याच्याकडून खर्रा विकत घेऊ लागली। बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि आता त्या 16 वर्षीय तरुणीकडे खर्ऱ्याची उधारी बरीच जमा झाली। जेव्हा त्या टपरी चालकानं त्या तरुणीला पैसे मागितले तेव्हा तिच्याकडे पैसे नव्हते। मग पैसे का देत नाहीस म्हणून त्या टपरी मालकानं त्या तरुणीला जाब विचारला, तेव्हा ती म्हणे माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, आल्यावर देते। असं म्हणताच तो टपरी चालक भडकला आणि त्या तरुणीला घेऊन एका निर्जन स्थळी गेला आणि खडला। एक धक्कादायक प्रकार। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या राज्यामधील चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरामध्ये घडलेली, म्हणजे दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी राहणारी एक 16 वर्षीय तरुणी होती। काही दिवसांपासून तिला खर्रा खाण्याचं व्यसन लागलेलं होतं आणि तिच्या घरापासून काही अंतरावर एक टपरी होती आणि ती टपरी चालवणारा एक 52 वर्षीय पुरुष होता। बबन असं त्याचं नाव होतं। आता ही त्याच्याकडे खर्रा घ्यायला जायची। सुरुवातीला तिच्याकडे पैसे असायचे तेव्हा ती खर्रा खायची, घरी निघून जायची। मग तिला त्याचं व्यसनच लागलं। मग जेव्हा तिच्याकडे पैसे नसायचे तेव्हा उधारसुद्धा खर्रा घेऊन जायची। मग अशा पद्धतीची उधारी त्या टपरीवाल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढली। मग त्यानं विचारलं की तू पैसे कधी देणार आहेत? ती सांगितलं की आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे पैसे आल्यानंतर दे। मग त्या टपरी चालकाला त्या तरुणीचा राग आला आणि तो तिला पैसे देत नाही म्हणून एका निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। आता नको ते कृत्य केल्यानंतर ती तरुणी घाबरलेली होती आणि तिचे पैसे त्याच्याकडे असल्यामुळं प्रकार जर कोणाला सांगितला तर तो पैसे मागेल आणि हा प्रकार जर कोणाला सांगितला तर त्यानं तिला धमकीसुद्धा दिली होती असं तसं करण्याची। म्हणून ती तरुणी शांत बसली आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो त्या तरुणीबरोबर वारंवार त्याच पद्धतीनं करत राहिला। त्या तरुणीला धमकावत राहिला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत राहिला। बघता बघता काही दिवस काही महिने निघून गेले आणि मग काही महिने निघून गेल्यानंतर त्या तरुणीला तिच्याच शरीरामध्ये काही बदल दिसून आले। जेव्हा तिला तिच्या शरीरामध्ये काही बदल दिसून आले तेव्हा ती जवळच्या रुग्णालयामध्ये गेली, दवाखान्यामध्ये गेली आणि तिनं स्वतःची तपासणी केली। तपासणी केल्यानंतर ती तरुणी गर्भवती असल्याचं समजलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली। काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं, पण मात्र काही जणांच्या मार्गदर्शनानंतर तिनं पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, कारण की तिचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं। तिला या संपूर्ण गोष्टीबद्दल काहीही माहीत नव्हतं। तिला स्वतःचा निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। तिचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं। जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिनं आरोपी टपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली। पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेत तो जो टपरी चालक आहे बबन नावाचा 52 वर्षीय पुरुष त्याला ताब्यात घेतलंय आणि त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटकसुद्धा केलेली आहे। राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपण मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाहत आहोत। पण मात्र या संपूर्ण गोष्टी कशामुळं आणि का घडत आहेत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय
तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.